अतिशय झटपट होणाऱ्या ह्या गोड पुऱ्या आहे. तुम्ही हर एक प्रकारच्या पुऱ्या करून खाल्ल्या असेल, परंतु ही पुरी वेगळ्या पद्धतीची आहे. आज मी तुम्हाला रत्नाळ्याच्या गोड पुऱ्या कशा करायच्या, अतिशय झटपट आणि तितक्याच टेस्टीसुद्धा होतात. चला आपण रत्नाळ्याच्या पुऱ्या बनवायच्या. आता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे ताजे आणि फ्रेश असे रत्नाळ असतात ना, ते रत्नाळ आपल्याला उकळून घ्यायचे आहे. आता मी हे कुकरमध्ये टाकून 2 शिट्ट्या करायच्या, आपल्याला उकळून घ्यायचे. आणि थंड झाल्यावर काय करायचं, त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आता पूर्ण रत्नाळ्याची साल काढलेली आहे. आणि मग किसणीने आपल्याला किसून घ्यायचं, किंवा तुम्ही मॅशसुद्धा करू शकता, परंतु मी बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे. आता सगळे रत्नाळे मी तसेच किसून घेतले. रत्नाळ काही जास्त नव्हते, 4 किंवा 5च होते. आणि त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तांदळाचं पीठ आपल्याला खूप टाकायचं नाही, अर्धी पाऊण वाटी टाकायचं, किंवा लागेल तर परत आपण टाकू शकतो. मग थोडं म्हणजे बघूनच आपल्याला टाकायचं आहे. आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं. गव्हाचं पीठ कमी टाकायचं. आणि नंतर गूळ टाकायचं आहे. गूळ पण थोडाच टाकायचा, कारण ऑलरेडीच रत्नाळे हे गोड असतातच. आणि सगळं पीठ आपल्याला कसं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आता आपल्याला पीठ टाकावं लागेल, खूप आसट झालं, तर मग तांदळाचंच पीठ तुम्ही टाका. तांदळाच्या पिठाने कसे कुरकुरीतसुद्धा होतात आणि लागतातसुद्धा खायला खूप सुंदर. आता पूर्ण पीठ आपलं असं मळून झालेलं आहे. आणि त्याचे लगेच तुम्ही करू शकता. आता त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून ठेवायचे आहे. पोळपाटाला थोडंसं किंचित तेल लावायचं, आणि तांदळाच्या पिठामध्येच आपल्याला थोडंसं घोळण लावायचं आहे. आणि पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. आणि पुरी आपली छान लाटूनलेली आहे, परंतु चांगलं दिसण्यासाठी मग काय करायचं, आपल्याला एक वाटी घ्यायची, आणि त्या वाटीने आपल्याला मस्त असा आकार द्यायचा आहे. आणि बाकीचे कात्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा कसा चंद्रासारखा गोल असा मस्त आकार झालेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला मधात होल करायचा आहे. अशा आपल्याला पुऱ्या पूर्ण लाटून घ्यायच्या आहे. आणि तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, आणि मध्यम आचेवरच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. पुऱ्या तळल्यानंतर काय झालं, पुरी वरतून छान फुलून येते. आणि नंतर काय करायचं, आपल्याला पलटून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी छान पलटून घ्यायचं. चांगले आपल्याला लालसरच काढून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला पुरी काढून घ्यायची आहे. तुम्ही एकदा कढईमध्ये 2 किंवा 3 सुद्धा टाकू शकता आणि पुऱ्या काढू शकता. आणि ह्या पुऱ्या सांगू का, थंड झाल्या तरी खूप सुंदर लागतात खायला, आणि गरमसुद्धा खूप छान लागतात. अतिशय टेस्टी अशा झालेल्या आहे. आणि तुम्ही नक्की ह्या पुऱ्या करून बघा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब.